काय आज तुमची भावना असेल ती भावना तुम्ही तुमच्या मनात व्यक्त करा, पण या सगळ्याची चर्चा होणं गरजेचं आहे। हे सगळं जे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, या सगळ्याच्या नंतर असे अनेक लोक आहेत ज्यांना हे आवडत नाहीये आणि म्हणूनच ते लोक आता बोलायला लागलेले आहेत। मंडळी, हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला महाभारतातली एक कहाणी सांगणार आहे। ही कहाणी त्या शिशुपालाची आहे, जो शिशुपाल सतत भगवान श्रीकृष्णांचा अपमान करायचा, अपराध करायचा। त्याच्या अंगात थोडी मस्ती होती। श्रीकृष्ण संयमी होते, त्यामुळे त्यांनी त्याचे 100 अपराध माफ केले। कधीतरी सुधारेल या आशेवर, पण तो सुधारत नव्हता, कारण तो शिशुपाल होता। जेव्हा त्याने 101 वा अपराध केला, तेव्हा मात्र श्रीकृष्णानं सुदर्शन चक्रानं त्याचा वध केला। ही कहाणी आज आठवण्याचं कारण काय माहितीये? महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आधुनिक शिशुपालांमुळे या कहाणीची आठवण होतीये आणि त्यांना आवरण्यासाठी खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुदर्शन चक्र बाहेर काढावं लागलंय। आजचा तरुण भारतचा अग्रलेख वाचा तुम्ही। तो वाचल्यानंतर तुम्हाला क्षणभर आपण सामना वाचतोय का असा प्रश्न पडू शकतो। इतक्या संयत आणि तिखट शब्दात राज्यातले आमदार आणि मंत्र्यांची कान उघडणी करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसात राज्यातल्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी विधानभवनात जो काही धुडगूस घातलाय, त्यामुळे संघ प्रचंड नाराज आहे, हे यातून स्पष्ट होतं। संघ विचाराच्या तरुण भारतमध्ये आज ज्या पद्धतीनं या सगळ्यांची शाळा घेण्यात आली आहे, बौद्धिक घेण्यात आलंय, लोकशाहीच्या मंदिरात आणि सरकारच्या प्रतिमेला आपल्या कृतीनं मलिन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी असं म्हटलं गेलंय। संघानं मांडलेली ही भूमिका सरकारमधल्या भाजपला एक प्रकारची सूचना आहे, तर भाजपच्या मित्रांना इशारा मानला जातोय। कारण हे संघ विचारांचं सरकार आहे। केंद्रात आणि राज्यात संघ स्वयंसेवक सत्तेच्या सर्वोच्च पदावर आहेत, त्यामुळे संघाचा शब्द इथं अंतिम असतो असं मानलं जातं। संघ नाराज झाल्यावर काय होतं हे भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीत अनुभवलंय। त्यामुळे संघाच्या नाराजीनंतर राज्यातल्या बेताल वादग्रस्त मंत्री आणि आमदारांवर कारवाई अटळ मानली जाते का? त्यामुळे वादग्रस्त मंत्र्यांचे एक प्रकारे काउंटडाऊन सुरू झालंय का, हा प्रश्न आहे आणि त्याचीच आज आपल्याला चर्चा करायची आहे। पण बघूया घडलंय का। वादग्रस्त मंत्री आमदारांना आवरा, संघाच्या तरुण भारतमधून कानपिचक्या। मंत्री आमदारांच्या कृतीनं सरकारची बदनामी, संघ दक्ष, वादग्रस्तांचा होणार बंदोबस्त। पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्या कारनाम्यांनी सरकारला मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं। शिस्त आणि विचाराला महत्त्व देणाऱ्या संघाला मात्र सत्ताधारी मंत्री आणि आमदारांचं हे वर्तन अजिबात मान्य नाहीये। त्यामुळे तरुण भारत या मुखपत्रातून संघानं तीव्र नाराजी व्यक्त करत कानपिचक्या दिल्यात। संघानं म्हटलंय, लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते, पण जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधी बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते। मागील आठवड्यातल्या काही घटनांनी अशी चिंताजनक स्थितीची चाहूल दिली। अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि शहरी नक्षलवादासारख्या अतिरेकी विचारसरणीला लोकशाही हायजॅक करण्याची संधी देतात। सत्ताधाऱ्यांनी याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही तर लोकशाही मूल्यांचीच गळचेपी होईल। अतिशय संयत आणि तितक्याच तिखट शब्दात तरुण भारतमधून संघानं वादग्रस्त मंत्री आमदारांचे कान टोचल्यानं विरोधकांना आयती संधी मिळाली। गेल्या काही दिवसात राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते कृती आणि आपल्या वक्तव्यांनी वादात सापडले। त्यात रम्मी खेळणारे माणिकराव कोकाटे, ठोसे मारणारे संजय गायकवाड, मारहाण प्रकरणातील आमदार गोपीचंद पडळकर, बारवरच्या कारवाईमुळे वादात सापडलेले योगेश कदम, पैशांच्या बॅगवरून वादात सापडलेले संजय शिरसाट, जमीनदान प्रकरणावरून वादात सापडलेले आमदार विलास भुमरे यांचा समावेश आहे। आमदार आणि मंत्र्यांमुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का लागल्याची भावना संघानं व्यक्त केली आहे। त्यामुळे संघाची नाराजी हा वादग्रस्तांना इशारा आहे का? संघ दक्ष म्हणजे वादग्रस्तांचा बंदोबस्त अटळ आहे का, असा प्रश्न निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।